आमच्या सोसायटीमध्ये आज गणपती बाप्पाची आरती करायचा मान आम्हाला दिला होता, त्यामुळे मी ठरवले मोदक न करता चिरोटे बनवावं, काहीतरी वेगळे। मोदक तर नेहमीच बनवतो, चला तर रेसिपी पाहू मग चिरोटे कसे बनवायचे। 1 किलो मैदा चाळणीने आधी चाळून घेतला, त्यामध्ये चवीनुसार थोडे मीठ टाकून घेतले। कडकडीत गरम केलेले तुपाची मोहन देऊन घेतली। हे वाटीभर तूप वापरले आहे मी व चमच्याच्या सहाय्याने हाताने मिक्स करून घेतले। छानपैकी मिक्स करायचे, एकजीव झाले पाहिजे, अशी मूठ बनली पाहिजे मैद्याची। आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही असे पीठ मळले व 1.5 तास झाकून भिजण्यासाठी ठेवून दिले। 1 किलो मैद्यासाठी 750 ग्रॅम साखर मी मेल्ट करून घेतली। 1 ग्लास पाणी टाकले होते त्यात। आता यामध्ये 2 पळी दूध टाकून घेतले व लिंबू पिळून घेतला, म्हणजे साखरेमधली मळी किंवा घाण असते ती निघून जाते। आता वेलची, सुंठ, जायफळाची पूड टाकून घेतली। एक तारी पाक तयार झाला आहे। आता हा बाजूला झाकून ठेवू। पीठ देखील आपले छानपैकी भिजले गेले आहे। आता याचे गोल गोल उंडे तयार करून घ्यायचे। आपण जेवढी चपातीला करतो तेवढीच उंडा बनवून घ्यायचा। मी इकडे 5 उंडे करून घेतले आहे। आता एक एक उंडा घेऊन थोडासा मैदा लावून लाटून घेणार आहे। पातळसर लाटून घ्यायची चपाती व बाजूला ठेवायची। अशाच प्रकारे मी बाकीच्या चपात्या देखील लाटून बाजूला ठेवल्या। 1 वाटी तूप मेल्ट करून थंड करून घेतले, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकले व अशी स्लरी तयार केली। एक एक चपाती पोळपाटावर ठेवून घेतली। आता याला ही स्लरी छानपैकी सर्व बाजूने लागली गेली पाहिजे, म्हणजे आपले चिरोटे आतमधून खुसखुशीत होतात। एक झाली। आता दुसरी चपाती मी टाकून घेतली आहे। ब्रशच्या सहाय्याने जमत नाही एवढे लावायला, मी हाताच्या सहाय्याने छानपैकी सर्व बाजूने लावून घेतली। तिसरी देखील पोळी टाकून घेतली आहे। आता चौथी देखील टाकली। 4 चपात्यांची चिरोटे छान होतात। आता याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। आतल्या साईडने छानपैकी प्रेस करून मध्ये हवा भरून द्यायची नाही व असे रोल करून घ्यायचे। जर रोल निघत असेल तर पुन्हा एकदा जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली आहे ती लावू शकता। आता मी इथे मीडियम आकाराचे चिरोटे तयार करून घेतले आहे। सर्व उंडे मी असेच कट करून घेतले आहे चाकूच्या सहाय्याने व असे हाताच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचे। तुम्ही बेलण्याच्या सहाय्याने बेलून देखील घेऊ शकता थोडेसे, पण माझ्यासाठी हे परफेक्ट झाले होते त्यामुळे मी बेलण्याचा वापर केला नाही। व तेलामध्ये आता हे फ्राय करून घ्यायचे। तुम्ही तुपामध्ये देखील फ्राय करू शकता। तेल हे जास्त गरम नको, एकदम स्लो गॅसवर हे चिरोटे तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपल्या चिरोट्यांना छानपैकी लेयर्स आले आहेत। खूप खुसखुशीत हे चिरोटे तयार होतात। चवीला ते एकदम भन्नाट लागतात। आमच्या घरात सर्वात जास्त आवडणारा हा पदार्थ आहे। माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना, सर्वांना हा पदार्थ आवडतो। आता हे सर्व चिरोटे बाजूला काढून घ्यायचे व कोमट अशा पाकामध्ये टाकून घ्यायचे। दोन्ही साईडने मिक्स करून 5 मिनिटे असे हलवून घ्यायचे व एक एक चिरोटे बाजूला काढून घेतले आहे। मी हे चिरोटे गणपती बाप्पाच्या आरतीसाठी बनवले आहेत। 1 किलो मैद्यापासून 70 ते 80 मीडियम आकाराचे चिरोटे तयार झाले। आम्ही आरती केली व सर्वांना चिरोटे दिले। सर्वांना खूप आवडले व रेसिपी देखील विचारली, त्यामुळे लवकर ही रेसिपी टाकली मी। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब